चॅनलमध्ये आपलं स्वागत. चला तर घेऊया दिवसभरातील सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा. पाकिस्तानच्या कलाकारांकडूनही भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव. किंग म्हणत विराटचं कौतुक तर बुमराहसाठी केली खास पोस्ट. बीडच्या परळीत धनंजय मुंडे समर्थक मरळवाडीच्या सरपंचावर गोळीबार. घरी बोलून डोक्यात झाडली गोळी. शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीतेसह 5 जणांवर गुन्हा. पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा. पैसे दिल्याशिवाय हे होऊ शकत नाही, राज ठाकरेंचा आरोप. पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांच्या बालेकिल्ल्यांची चिरे ढासळायला सुरुवात. माजी आमदारासह 16 नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत. शरद पवारांची घेतली भेट. ज्ञानोबा तुकोबांची पालखी पुण्यात दाखल. वारीत शस्त्र घेऊन सहभागी होऊ नका, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या. जिंकल्यावर माजू नये, त्यांच्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची जास्त चर्चा. राम सातपुतेंचा शायराना अंदाज. प्रणिती शिंदेवर जोरदार टीका. T20 फायनल दरम्यान डिझनी प्लस हॉटस्टारने केली कोटींची कमाई. प्रति सेकंद तब्बल 2.5 ते 3 लाख रुपयांची कमाई. राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सैनिक यांची नियुक्ती. इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची निवड. धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. मुख्यमंत्री शिंदेकडून सिनेमाचं दुसरं पोस्ट लॉन्च. 9 ऑगस्टला येणार सिनेमा भेटीला. T20 वर्ल्ड कप जिंकणं हे स्वप्न सत्यात उतरलंय. आता निवृत्त होतोय. विराट रोहित नंतर रवींद्र जडेजाचीही T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची प्रकृती बिघडली. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू. खासदार संदीपान भुमरेंचा ठाकरे गटाला दणका. सरपंचांचा 5 ग्रामपंचायत सदस्यांसोबत शिंदे गटात प्रवेश. कोरोना काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवले आणि पैसे लाटले. भाजप आमदार अडचणीत. आनंदाची बातमी, गॅस सिलेंडर झाला स्वस्त. जुलैच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा. इंग्रजी कालीन कायदे इतिहास जमा. 1 जुलैपासून 3 नवीन फौजेदारी कायदे येणार. 10 वर्षात दुसऱ्यांदा जूनमध्ये सर्वात कमी पाऊस. शेतीचे गणित बिघडणार. नासाने शेअर केला जगातील सर्वात दुर्गम बेटाचा सॅटेलाइट फोटो. लोकसंख्या फक्त 250. पोर्शे कंपनीने घेतला मोठा निर्णय. सर्व टायकन कार मागवल्या परत. प्रत्येक रामभक्त भाजपला मतदान करेल असे गृहीत धरणे चुकीचे. भाजपला उमा भारतींचा सल्ला. पुण्यातील एकाच कुटुंबातील 5 जण भुशी डॅममध्ये गेले वाहून. 2 मृतदेहाचा लागला शोध. अनुदान नको, दुधाला 40 रुपये भाव द्या. दूध उत्पादक शेतकरी आक्रमक. या सुपरफास्ट बातम्यांमध्ये थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह. नमस्कार.